आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. महापालिका निवडणुकीत भाजपाची गुंडगिरी, धमक्या व आमिषांचा आरोप. माजी आमदार अनिल गोटे. धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून गुंडगिरी, पैशांचे आमिष व जीवे मारण्याच्या धमक्यांद्वारे विरोधकांवर माघारीसाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 3 अपत्यांच्या अटीबाबत स्पष्ट पुरावे देऊनही भाजप उमेदवाराचा अर्ज मंजूर करून अधिकाऱ्यांनी नियम डावलल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गुंड बदमाशांना उमेदवारी दिल्याने राजकारण खालच्या पातळीवर गेले असल्याचे गोटे म्हणाले. धुळ्यातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाची गुंडगिरी करणाऱ्या उमेदवाराला धडा शिकवा असे आवाहन अनिल गोटे यांनी केले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. बाहेर आहेत त्या उमेदवारांची तुम्ही मुलाखत घ्या. काय तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सर्व उमेदवारांवर दबाव टाकला, गुंड पाठवले, पैशांची अमिष दाखवली. काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते शहरामधले जेवढे सगळे नामचीन गुंड आहेत या सगळ्यांना उमेदवार करून हे शहर भारतीय जनता पक्षाने गुंडांच्या ताब्यात दिलेलं आहे. सामान्य माणसाला यानंतर न्याय मिळेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. गोळीबार होऊनही एक निषेधाचा शब्द सुद्धा निघाला नाही त्यांच्याकडे. काय आणि आम्ही गुंडगिरी खपवून घेणार नाही म्हणजे दुसऱ्याची त्यांची चालेल. काय याबद्दल सुद्धा त्यांनी काही पत्रक काढलं नाही. यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने शहर तुम्हाला सगळ्यांना पुढे तोंड द्यावे लागेल. ते फार गंभीर प्रकरण आहे. त्या कुठल्या अधिकाऱ्यांनी ते केलं त्यांनी केलेले गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे. याचं कारण असं आहे की हरकत घेतल्यानंतर आणि कागदोपत्री पुरावा दिल्यानंतर तुम्ही उमेदवारी अर्ज स्वीकारता याचा अर्थ सरळ असा आहे की तुम्ही अपात्र उमेदवाराकडनं काहीतरी आर्थिक लाभ करून घेतलेला आहे. समजलं? महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.